नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओंकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आजचा विषय मित्रांनो आपला मंडिया 517 उसाला आम्ही ड्रेंचिंग किट घेऊन आलोय, त्याच्याबद्दलच आज मी सांगणार आहे. आणि संपूर्ण माहिती मंडिया 517 उसाची ड्रेंचिंग कसं करायची, आपण ते नवीन लागण केलं नाही, त्या लागणीत आपण आज ड्रेंचिंग करता येते, तुम्हाला संपूर्ण दाखवतो. कोणतं काय मारले सगळं एक्सप्लेन करतो. ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर पहिल्यांदा असलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता करा, सबस्क्राईब करत नाही आणि लाईक सुद्धा करत नाही, तर लाईक करा. तर चला मग आजचा व्हिडिओ एक्सप्लोर करूया. हे बघू शकता आविष्कार कंपनीचं NPK 134013 आहे आणि हे 2 नमुन्याचं हे दिल्यात. ते पावडर टाईप होतं, तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारचं आहे. तुम्हाला दिसत असलं तर हे करू शकता, नाहीतर मी अनेकदा तुम्हाला व्हिडिओ बनवून सगळं डिटेल सांगतो ह्याच्याबद्दल. तर हे सोडा आणि हे एक ॲसिड टाईप येते, म्हणजे हे लिक्विड असते. तर हे अशा प्रकारची एक बाटली आहे आणि हे बघू शकता, हे स्टिकर आहे. या कंपनीचा आपण स्टिकर घेतलेला आहे, बघू शकता. आउटराईट काहीतरी आहे, हे बघू शकता. आणि परत हे बघू शकता, हे भूमिक ॲसिड ह्या कंपनीचा आपण घेतलेला आहे. आणि हे सगळं बघा अर्धा एकरासाठी आपण सध्या आता मारत आहे. तर सध्या प्रोसेस चालू आहे मारायचं. इकडं पाणी काढाल्यात आणि त्यासोबतच इथं बघू शकता हे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर असं होते. आणि हे 5 टाके औषध केल्यात आमच्या इथं. तर एका टाकीला 1 लिटर घालायचं, म्हणजे 20 लिटरची एक टाकी असलं तर 1 लिटर जरा वर जास्त घालायचं चालतंय. तुम्ही म्हणजे जास्ती कमी बनवायचं. एक अर्धा एकराला 6% केला तर चालते. तर अशा प्रकारे आम्ही मारून गेले आणि सध्या बघू शकता मोळकं यायल्यात उसाला अशा प्रकारे आल्यात. म्हणताना आता सध्या हे भूमिक ॲसिड आणि हे काय ड्रिंचिंग आहे की हे सगळं अशा प्रकारे आम्ही करून गेले. तर याचा रिझल्ट काय आहे ते पुढच्या व्हिडिओत पण टाकतो. आणि सध्या तर तणनाशक पण मारले, त्याचा पण व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.